बालविकास गणेश प्रीमियर लीग पर्व दुसरं. अगदी खूपच सुंदर असं हे सामन्यांचं आयोजन केलेलं आहे राजवा कनोजिया तसंच दीपक कांबळे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी म्हणजे गणेश मंडळाचे जे सहकारी आहेत त्यांचे देखील सर्वांचं अभिनंदन आणि असंच आयोजन आपण यापुढेही करावं. तुम्हाला सर्वांना सदिच्छा. क्रिकेट वेळा राजवा कनोजिया त्याने हे आयोजन केलेलं आहे. त्याच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण संघाचं त्याच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. असा हा इथे सामने भरवलेले आहेत आणि नवोदित खेळाडू घडवण्याचं कार्य आपला हा राजवा करतोय. गेले 2 दिवस बालविकास मनोरंजन मैदानामध्ये हे सामने खेळले जात आहेत आणि या सामन्यात आहे. हे दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये आता हा सामना तसा या सामन्यामधला जो गट आहे या गटामधून बालवीर संघ हा सेमीफायनलला गेलेला आहे. आता हा औपचारिक असलेला हा सामना काय नाव आहे प्रणय कदम ह्या पूर्वीचा जो सामना झाला त्याच्यातला खेळाडू उत्कृष्ट खेळाडू प्रणय कदम याचं इथे स्वागत करतायत संतोष मोरे. खूप खूप अभिनंदन आपलं. असं आपल्या संघासाठी चांगलं कार्य करा आणि संघाला मोठ्या नावरूपाला आणा. रजवा हे खूप सुंदर असं हे तुझं आयोजन आहे. असंच सूरज चव्हाण तसंच दुसरे खेळाडू सूर्या अच्छा जय सूर्या ह्याचं देखील इथे स्वागत करत आहेत. असेच सगळे खेळाडूंमधून एखादा चांगला संघ राजवातून निर्माण करशील आणि रामटेकडीचा एक मोठा तगडा संघ जो बाहेर देखील आपलं नाव गाजवेल असं काहीतरी ह्या सामन्यांवरून नक्कीच तुझ्या मनात येईल आणि हा रामटेकडीचा एक मजबूत संघ तू तयार करशील अशी आम्हाला आशा आहे. आपल्याला काय वाटतं महेश ह्या सामन्याबद्दल? बालविकास मित्रमंडळाकडून फलंदाजीसाठी शिवाजी राणे आणि पप्या साडविलकर हे संघाची फलंदाजी म्हणजे ओपन करणार आहेत. सलामीवीर म्हणून 2 जण आलेले आहेत. गेल्या सामन्यात जो त्यांचा पराभव झाला तो विसरून त्यांनी आता स्वतःचं टॅलेंट दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याच गटात आपण आणि राजवा आपण 4 संघ ना आणि त्यांनी तिन्ही मॅच जिंकले आहेत म्हणजे हे तिन्ही हरलेले आहेत. आता जे 2 संघ खेळत आहेत त्यांना जरी आपण बाहेर गेलो असलो तरी आपलं टॅलेंट दाखवणं आपली गुणवत्ता सिद्ध करणं हे सर्वात मोठं त्यांच्याकडे टास्क आहे. बालविकासचा धडाकेबाज खेळाडू शिवाजी राणे आणि बालविकासचे अनुभवी खेळाडू तेजस साडविलकर अनुभवी म्हणजे वयाने नाही खेळाने अनुभवी.
बॉलरचं नाव काय? रुद्राक्षकडून सचिन कत्रे हे गोलंदाजीची सुरुवात करतील. पहिलं षटक घेऊन येतील. सुंदर फटकाला होता पण तितकेच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाली आहे. दुसरा चेंडू आणि स्टंपिंग. अशा प्रकारे तेजस आडविलकर 0 मध्ये आउट झाले आहेत. आता बालविकासचे धडाडीचे खेळाडू मिलिंद पडवळ हे फलंदाजीसाठी आले आहेत आणि त्यांनी पहिलाच चेंडू तटवला आहे आणि तिथे त्यांना इकडे एकच आहे ना, एक धाव मिळाली आहे. एक धावी घोषित आहे पुन्हा फलंदाजीसाठी मिलिंद पडवळ आणि त्यांनी पुढे येऊन पुन्हा चेंडू तटवला आहे आणि तिथेही त्यांना एक धाव मिळाली आहे. आता बॅटिंगसाठी फलंदाजीसाठी आहेत शिवाजी राणे आणि आपल्या पहिलं षटक टाकत आहेत. यष्टीची सुवर्ण संधी असताना सुद्धा करू शकले नाहीत आणि अशा प्रकारे एक धाव मिळाली आहे. चेंडू मागे गेला. किती आले? 1 ओव्हर 4 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिलं षटक म्हणजे चांगलंच टाकलेलं आहे त्यांनी. एक फलंदाजाला आउट केलेला आहे, एक बळी घेतला आहे त्यांनी आणि धावाही कमी दिलेल्या आहेत. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत. काय नाव आहे? दुसरं षटक अभि घेऊन येत आहेत आणि फलंदाजी करत आहेत मिलिंद पडवळ. मिलिंद पडवळ यांनी इथे मिसफील्ड झालेला आहे. मिसफील्ड झाला. तसेच फलंदाजांमध्ये सुद्धा हाराकरी आणि अशा प्रकारे मिलिंद पडवळ आउट झाले आहेत. धावबाज झाले आहेत ते आणि आता फलंदाज 5 धावा. हा आता फलंदाजीसाठी आले संतोष मोरे. शिवाजी राणे यांनी तो चेंडू व्यवस्थित तटकावला होता पण गोलंदाजाने छान क्षेत्ररक्षण करून फक्त एकच धाव दिली आहे. आता संतोष मोरे फलंदाजी करत आहेत. संतोष मोरे यांनी मस्त चेंडू तटकावला पण तो त्याला वेग नसल्यामुळे एकच धाव मिळाली आहे. शिवाजी राणे मस्त पैकी कॅच घेतली आहे गोलंदाजाने आणि शिवाजी राणे बाद झाले आहेत. आता फलंदाजीसाठी आले आहेत. काय प्रीत ना? फलंदाजीसाठी प्रीत आले आहेत. तर अरे सुंदर तटकल. आता पुन्हा हाराकिरी केली झाले. बालविकास मित्र मंडळाच्या फलंदाजांमध्ये एक नियंत्रण नाही आहेत. जवळजवळ हाराकरी करून त्यांनी 2 फलंदाज बाद झाले आहेत. आता विकास मोरे आणि संतोष मोरे बंधू मैदानात आहेत. ही एक प्रकारे आत्महत्या म्हणावी लागेल. आता सचिन फलंदाजीसाठी आले. हे तिसरं षटक ना? हे थर्ड ओव्हर आहे ना? हे तिसरं षटक आहे. सचिन फलंदाजी करत आहेत आणि एक धाव घेण्यात आली आहे. बॉलरचं नाव काय? उमेश ना? गोलंदाजी करत आहेत उमेश. विकासांनी चेंडू व्यवस्थित तटकवला आहे पण त्यांना एकच धाव मिळेल. रुद्राक्ष यांची गोलंदाजी फारच अप्रतिम आहे. त्यांनी धावांना व्यसन घातले आहे. सचिन यांना एक धाव मिळाली आहे. एकूण रन्स किती आले?
तीन षटकं आणि 10 धावा आणि शेवटची चौथी ओव्हर. हे बॉलरचं नाव सांग ना. सेवाग. आता चौथं षटक सेवाग घेऊन आले. विकासाने बॉल चेंडू तटकावला आहे आणि 2 धावा. अप्रतिम प्लेसमेंट. आता सर्व विकास मोरे यांच्यावरच आहे अवलंबून, पण चेंडू खूप कमी उरलेले आहेत. फक्त 4 चेंडू उरलेत. सचिन हे धावचीत झालेले आहेत. एकूण 15 चेंडूत किती रन्स किती आले? 11 ना. एकूण 13 धावा झाल्या आहेत. 11 चेंडू 13 धावा झाले आहेत. सॉरी 21 चेंडू 13 धावा. हे 2 की 3 आहेत? 3 बॉल आहेत बाकीत ना. 4 ओव्हर आहे. 4 चौक 6 चौक 24 ना. 5 ओव्हरचे 5 बॉलचे ओव्हर आहे. सॉरी. विकास मोरे आणि चेंडू टटकावर आपण तो व्यवस्थित फील्ड केला गेला आहे. रुद्राक्ष हे सर्वच बाबतीत सर्वश्रेष्ठ ठरत आहेत आणि बालविकासचे फलंदाज हाराकारी करीत आहेत. अजूनपर्यंत एकही चौकार त्यांनी तटकावला नाही आहे. बालविकासची फलंदाजी इथेच संपली आहे. रुद्राक्ष मित्रमंडळ यांना हे किती जिंकणार? 2 विन किती? 16 ना. आणि 5 बॉलची 1 ओव्हर ना, म्हणजे 20 बॉल. रुद्राक्ष मित्रमंडळांना 20 बॉलमध्ये 16 धावा करायच्या आहेत. आता बालविकास मित्रमंडळ यांना फलंदाजीमध्ये तर अपयश आलंच आहे, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात चमक दाखवून या सामन्यात त्यांनी एक रंगत निर्माण करावी अशी सर्व प्रेक्षकांची अपेक्षा आहे. आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत मिलिंद पडवळ, तसेच रुद्राक्ष मंडळाचे सलामीवीर आहेत. नाव काय दोघांची? ओपनिंग बॅट्समन नाव सांग ना. रुद्राक्ष मित्रमंडळाचे सलामीवीर आहेत स्वप्नील आणि सचिन. स्ट्राइक एंडवर आहेत. बॉलर मिलिंद पडवळ, सचिन आणि स्वप्निल हे सलामीवीर म्हणून आलेले आहेत. स्ट्राइक एंडवर आहेत स्वप्नील आणि नॉर्थ एंडवर आहेत सचिन. मिलिंद पडवळ यांचा पहिला चेंडू आणि तो प्लेस केलेला आहे. स्वप्नील यांना 1 धाव मिळाली आहे. मिलिंद पडवळ यांचा दुसरा चेंडू हा वाईड म्हणून घोषित करण्यात आहे. अशा प्रकारे 1 चेंडू 2 धावा रुद्राक्ष मित्रमंडळाच्या. तिसरा चेंडू इथे रुद्राक्ष मित्रमंडळाला 2 धावा मिळालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये गलतालपणा केल्यामुळे विकेट किपर विकास मोरे हे किपिंग व्यवस्थित करू न शकल्यामुळे 2 धावा.
4 झाले ना एकूण. रुद्राक्ष मंडळाच्या आतापर्यंत 4 धावा. संतोष मोरे यांनी एकदम उत्तम थ्रो करून रुद्राक्ष मित्रमंडळाचा पहिला बळी स्वप्नील यांच्या रूपात 4 धावांवर. आता फलंदाजीसाठी आले आहेत उमेश. सचिन गोलंदाजी करतायत. सचिन यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम झेल. अशा प्रकारे रुद्राक्ष मित्रमंडळाला दुसरा झटका सचिन यांच्या रूपाने. हे आता कोण बॅटिंग लावलं आता हा सेवाग फलंदाजीसाठी आले आहेत. सेवाग आलाय फलंदाजीसाठी. मिलिंद पडवळ यांचा चेंडू त्यांनी टोलवला आहे आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे षटक संपला आहे आणि पहिल्या षटकात धाव संख्या आहे किती 5 ना. पहिल्या षटकात धाव संख्या 5. मिलिंद राऊत आता दुसरं षटक घेऊन आले आहेत. मिलिंद राऊत हे बालविकास मित्रमंडळाचे मूर्तिलान कीर्तिमान. पहिलं अरे हा मिलिंद राऊत आहे, तो मिलिंद पडवळ होता. पहिलं षटक मिलिंद राऊत यांनी टाकलं. दुसरं षटक पहिलं षटक मिलिंद पडवळ आणि दुसरं षटक मिलिंद राऊत. मिलिंद राऊत यांचा पहिला चेंडू आणि सेवाग यांनी तटकवला आहे, पण गलतान क्षेत्ररक्षण आणि 1 धाव रुद्राक्ष मित्रमंडळास. हॅलो मिलिंद याचा दुसरा चेंडू पण मिलिंद राऊत यांचा तिसरा चेंडू. सेवाग फलंदाजी करत आहेत आणि एक सुंदर झेल मिलिंद पडवळ यांच्याकडून. 1 हाती झेल घेतलेला आहे त्यांनी. आता फलंदाजीसाठी आले आहेत अभि. मिलिंद पडवळ चेंडू टाकत आहेत. अभि यांनी चेंडू टटकवला आहे, पण सुंदर क्षेत्ररक्षण ध्रुव यांचं. आणि शेवटचा चेंडू बाकी आहे मिलिंद राऊत यांचा. फलंदाजीसाठी उमेश सुंदर तटकवलेला आहे. आणि उमेश यांना 2 धावा. अशा प्रकारे 2 षटकं संपली आहेत आणि एकूण धावा आहेत 11 ना. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 5 पाहिजे. 16 होते ना ते. 16 to win होते ना. एकूण धावा झाल्या आहेत 11 आणि जिंकण्यासाठी फक्त 2 षटका 2च ओव्हर झाला ना. 2 षटकामध्ये 5 धावांची गरज आहे. आता गोलंदाजीसाठी आले बालविकासचे अष्टपैलू खेळाडू संतोष मोरे यांचा पहिला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण, तरी पण 1 धाव घेण्यात यशस्वी. आता जिंकण्यासाठी धावा हव्या 4. संतोष मोरे यांचा दुसरा चेंडू आणि उमेशांनी सुंदररित्या तो तटवला आहे. 2 मिळाले ना. एकच ना त्याचा. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. संतोष मोरे यांचा तिसरा आणि सचिन यांचं उत्तम क्षेत्ररक्षण. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजे 3. संतोष मोरे यांचं पुढचा चेंडू आणि 1 धाव डिक्लेअर. अशा प्रकारे एकूण धावा झाल्या आहेत 14 ना. आता फक्त 2 धावा जिंकण्यासाठी पाहिजे आहेत. संतोष मोरे यांचा पुढचा चेंडू
आणि स्कोर समसमान झाला आहे, इक्वल झाला आहे. जिंकण्यासाठी 1 धाव. पाच चेंडूंत 1 धाव आणि गोलंदाजीसाठी आले आहेत शेवटचे षटक जिंकण्यासाठी 1 धाव आणि तो चेंडू वाईड होता. अशा प्रकारे रुद्राक्ष मित्र मंडळ हा सामना एकदम सफाईदारपणे जिंकलेले आहेत.